शेतकरी मित्रांनो, बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलमधील या स्पेशल व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, 32 एकर माळरान जमिनीचे रूपांतरण नंदनवनात करून शेवगा, डाळिंब, पेरू आणि इतर भाजीपाला पिके अशा मिश्र शेती पिकांमधून 1 कोटी रुपयांचे वार्षिक उत्पादन घेणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भांबोरा या गावातील प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त जगताप परिवाराला आपण या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत। मित्रांनो, म्हणतात ना, एकीचे बळ हे फार मोठे असते। अगदी त्याचप्रमाणे श्री रामदास गुलाबराव जगताप आणि त्यांची 3 मुले श्री भाऊसाहेब रामदास जगताप, श्री राजेंद्र रामदास जगताप, श्री अमोल रामदास जगताप आणि त्यांच्या घरातील सर्व परिवार यांनी 32 एकर माळरान जमिनीत डेव्हलप करून शेवगा, डाळिंब, पेरू, कांदा अशा पिकांची लागवड केलेली आहे। या पिकांमधून ते वार्षिक 1 कोटी रुपयांचे उत्पादन घेतात। यापैकी 7.5 एकरामध्ये शेवगा या पिकामधून त्यांना वार्षिक 30 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे। त्यांच्या या शेवगा लागवड आणि शेती डेव्हलपमध्ये कर्जत कृषी विभागाचा सुद्धा फार मोठा वाटा आहे। तर मग मित्रांनो, शेवगा लागवड आणि त्यामधून उत्पादन कसे मिळवायचे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तात्या आणि आबा नमस्कार। नमस्कार। आबा, आपलं येथे एकूण क्षेत्र किती आहे आणि त्याच्यामध्ये पिकं कोणकोणती आहेत? इथं क्षेत्र 32 एकर आहे आणि शेवगा आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, कांदा आहे आणि गोट। तात्या, आपला 32 एकरामधून वार्षिक टर्नओव्हर किती आहे? आमचा 32 एकरामधून 1 CR पर्यंत टर्नओव्हर आहे। 32 एकरामध्ये 1 कोटी रुपयांचा आपला वार्षिक टर्नओव्हर आहे। हो तात्या, आपलं जे 32 एकर क्षेत्र आहे तुमचं, तर ह्या शेतीचं मॅनेजमेंट तुम्ही कशा प्रकारे करता? 32 एकर क्षेत्राचं मॅनेजमेंट म्हणजे आमचं एकत्र 14 माणसाचं कुटुंब आहे। आम्ही 3 जण भाऊ, आईवडिलांचे पहिल्यापासून शेती हा व्यवसाय आणि त्याच्यानंतर आम्ही हे 3 बंधूंचं शेतीकडे जास्त ओढ आहे। छोटं आमचं काउंटर आहे गावात, दुकान कृषीचं हार्डवेअरचं। आणि 32 एकरात मी फुल टाइम शेतीकडे लक्ष देतो आणि थोरले 2 बंधू ते वेळ मिळेल तसं ज्या वेळेस गरज पडेल तसे ते वेळ देतात भरपूर ते सुद्धा। आणि आई वडील असतातच, रिटायर झाले तरी त्यांचं आणखीनही शेतीकडे लक्ष असतं। जगताप सर, आपल्या 32 एकरामध्ये पिकांचं विभाजन डिवायडेशन कसं केलेलं आहे? आता या 32 एकरामध्ये सध्या 13 एकर डाळिंब आहे, 7.5 एकर शेवगा आहे, 3 एकर कांदा आहे, साधारणतः 4-5 एकर पेरू आहे आणि कांद्याचं गोट म्हणजे बी आहे ते 1 एकर बी आहे आणि बाकीच्या उर्वरित क्षेत्रामध्ये जनावरांसाठीची चारा पिके आहे। तात्या, तुमचा एकूण शेतीचा तुम्ही मगाशी टर्नओव्हर आम्हाला सांगितलं होता, त्यापैकी तुमचं हे शेवगा शेती याचं तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती आहे चालू वर्षी? चालू वर्षीच्या शेवग्याचं अपेक्षित उत्पन्न आम्हाला एक 35-36 लाखाच्या पर्यंत अपेक्षित आहे। तर बाजारभाव प्रमाणे जर स्थिर राहिले तर उत्पन्न वाढू शकतं, बाजारभाव जर कमी झाले तर उत्पन्न घटू पण शकतं। त्याच्यात शेवगा शेतीमधून 100% उत्पादन तर मिळते, परंतु ही शेतीची लागवड करत असताना शेतजमीन कोणत्या प्रकारची असावी? शेवगा शेतीसाठी शेतजमीन ही पूर्णतः निचऱ्याची जमीन असावी। चोपण वगैरे जमीन शेवग्याला अजिबात योग्य नाहीये। निचऱ्याची आणि काळपोटी जमीन असली तरी चालेल, पण 100% निचरा चांगला असावा, कारण की शेवग्याच्या पिकाला पाणी जास्त चालत नाही। तात्या, शेवग्याची लागवड करत असताना 2 लाईन मधलं अंतर किती असावं आणि 2 रोपांमधलं अंतर किती असावं? शेवग्याची लागवड करत असताना मी 2 लाईन मधलं अंतर 13 फूट केले आणि 2 रोपांमधलं अंतर 6 फूट असं ठेवले। म्हणजे 2 लाईनचं 13 आणि 2 रोपांमधलं 6 फूट अंतर ठेवलेलं आहे। आणि हा प्लॉट माझा पहिला डाळिंबाचं क्षेत्र होतं, त्याच्यामुळे मी 13x6चं अंतर निवडलंय। जर फक्त शेवगा करायचं असलं तर तुम्ही 12x6, 11x6 केलं तरी चालू शकतं। आता इथं जर पाहिलं तर या ठिकाणी 2 रोपं दिसतात शेवग्याची, तर हे कशासाठी? हे लागवड करताना सुरुवातीलाच आम्ही 2 बिया टोकल्या होत्या एका जागेवर। हो, आणि नंतर त्याच्यातले जे चांगलं रोप येईल ते रोप ठेवायचं आणि दुसरं काढून टाकायचं, असं नियोजन केलं। पण नंतर आम्ही त्याच्यात बदल केला आणि दोन्ही रोप तसेच ठेवले त्याच्यामुळे असं झालं की पहिल्या वर्षीचं आमचं उत्पन्न वाढलं। पहिल्या वर्षी जास्त रोप, जास्त स्टंप
त्या पटीत जास्त शेंगा मिळाल्या आम्हाला. बरोबर. आणि नंतर तेच आम्ही पुढं चालू ठेवलं. तसंच ते रोप कुठलंही रोप काढलं नाही, कारण की अशी रुंदी 13 फूट लांब रुंदी असल्यामुळं त्याचं उत्पन्न आम्हाला आता सुरू चांगल्या पद्धतीने झालं. तर अजून एक प्रश्न, समजा 1 एकर क्षेत्र एखाद्याला लावायचं असेल त्याला बियाणं किती लागतं? शेवग्याला एक अर्धा किलो बियाणं पुरेसं होतं. 2 बी टोकले एका जाग्यावर तर अर्धा किलो बियाण्यामध्ये भागतंय शेवग्याचं. म्हणजे अर्धा किलो 1 एकरासाठी बियाणं लागतं. अर्धा किलो बियाणं लागतं. त्या बियाण्याचे बाजारभाव काय असतात? बियाण्याचे बाजारभाव म्हणजे आता सध्या मार्केटच्या ह्याने एक 2000 रुपये किलो. ते जास्तीत जास्त कोण असे मार्केटमध्ये जास्त रेटने विकणारी पण आहे. तर ही जी आपण लावलेली व्हरायटी आहे ही व्हरायटी कोणती? ही ओडिशी व्हरायटी आहे. ओडिशी. आपण जी लावलेली ओडिशी व्हरायटी आहे तर याच्या शेंगा जर पाहिल्या तर एकदम चांगल्या आणि साईज सुद्धा चांगली आहे. तर याला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? व्यापाऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे मार्केटमध्ये. हे ओडिशी जातीचं शेंगा खाण्यासाठी पण चवदार आहेत आणि उत्पन्नाला पण चांगली जात आहे ही. आणि भरपूर लांबी म्हणजे जास्तीत जास्त 3 फूट 1 फुटापासून 3 फुटापर्यंत उत्पन्न मिळतं. आपण आता पाहू शकतो की हे एवढे 3 फुटाच्या लांबीच्या शेंगा प्लॉट मध्ये निघत आहे. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्हाला एक प्रामुख्याने शेवगा बागांमध्ये एक जाणवलेली अडचण की त्यांच्या सेटिंग होत नाहीत. आणि तुमच्या बागेत जर पाहिलं तर फुलांची, फळांची आणि शेंगांची सेटिंग चांगली आहे. तर याच्या मागचं रहस्य काय आहे? सेटिंग मागचं रहस्य शेवग्याची सेटिंग अवस्थेमध्ये पाणी मॅनेजमेंट, पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांनी पद्धतशीररित्या केलं तर सेटिंगला अडचण येत नाही. बहुधा दुसरी अडचण निसर्गाची, पाऊस असला तर सेटिंगला त्रास होतो शेवग्यात. नाहीतर पाणी मॅनेजमेंटवरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सगळीकडे जर पाहिलं तर शेवगा बागांच्या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये तानाचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. परंतु तुमच्या बागेत जर पाहिलं तर कोणत्याही तानाची काडी सुद्धा पाहायला मिळत नाही. तर याचं तण व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे करता? तण व्यवस्थापन आम्ही लहानपणी खुरपणीच्या ह्याच्यात आणि नंतर पिकाची हाईट मिळाल्यानंतर तणनाशकाचे सुद्धा प्रयोग केले. एक पॅराकॉट 100 ml आणि कांद्यातलं जे गोल आहे ते गोल 10 ml असं एका पंपाला मारतो. आणि त्याला जे हुड लावून जे मारण्याची पद्धत आहे त्या हुडने तणनाशक स्प्रे केलं पाहिजेत. आणि सकाळी आणि संध्याकाळी ज्या वेळेस हवा नसती त्यावेळेस जर तुम्ही ते फवारणी केली बुडावर आणि पाल्यावर न जाता तर त्याच्यात तुम्हाला मनुष्यबळ खूप कमी लागतंय आणि पीक स्वच्छ राहण्याचं चान्सेस जास्त आहेत. तात्या, समजा एक नवीन शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला शेवग्याची शेती करायची तर 1 एकराचा त्याला नवीन लागवडीचा आणि त्या वर्षभराचा एकूण खर्च किती येतो? एकूण खर्च 1 एकराचा पकडला तर एक 60-65 हजारापर्यंत खर्च कमी जास्त प्रमाणात येतो. तर पहिल्या वर्षीचा खर्च ड्रीप, बियाणं, लागवड, मशागत ह्याचा खर्च जास्त असतो. दुसऱ्या वर्षीपासून खर्चात थोडा तुलनेत दुसऱ्या वर्षी खर्च कमी आणि उत्पन्न जास्त मिळायला सुरुवात होती दुसऱ्या वर्षीपासून. तात्या, शेवग्याच्या झाडांची उंची खूप वाढते तर या झाडांची कटिंग कशा प्रकारे केली जाते? शेवग्याची झाडाची उंची ह्या वर्षी परतीचा पाऊस जास्त आणि उशीरपर्यंत झाल्यामुळे यंदा तर हाईट जास्त आलेली आहे. पण कटिंगसाठी आम्ही रेडीमेड कटर बाजारात पुण्यावरून आणून त्याची कटिंग केलेली आहे. आता तुम्ही पाहत आहे की कटिंग चालू आहे आमची कटिंग. हे कटरच्या साह्याने कटिंग करणं सोपं जात आहे. शेवगा लागवडीच्या नंतर उत्पादनाची सुरुवात किती दिवसामध्ये होते? शेवगा लागवडीच्या नंतर एक 5 ते 6 महिन्यात सुरुवातीला थोड्या प्रमाणात उत्पन्नाची सुरुवात होते. पहिल्या वर्षीचं उत्पन्न थोड्या कमी प्रमाणात मिळतं. नंतर दुसऱ्या वर्षीच्या उत्पन्नात भरपूर प्रमाणात वाढ होते आणि ती वाढ आता तुमच्या समोर दिसतीच आहे. दुसऱ्या वर्षीच्या 3रा तोडा आहे आमचा सिलेक्शनच्या शेंगा. 1 एकरातलं आज एक 12 ते 14 लेबरने आमचं हे आज तोडून झालेले आहेत. ते तुमच्या समोरच हे शेंगा सिलेक्शन केलेले शेंगा आहेत. तात्या, सरासरी प्रति एकरी आपल्याला शेवग्याचं उत्पादन किती मिळतं? सरासरी उत्पन्न म्हणजे आमच्या 7.5 एकरात पहिल्या वर्षी एक 45 टनापर्यंत आम्ही पोहोचलो. आता दुसरं वर्ष आहे, स्टंपची संख्या जास्त आहे, हाईट जास्त मिळाली पाऊस जास्त असल्यामुळं. त्याच्यामुळे यंदा उत्पन्न शेंगा भरपूर लागलेले आहेत. दुसऱ्या वर्षी उत्पन्न जास्त मिळणं अशी आशा आहे आम्हाला. आणि दुसऱ्या वर्षीच्या 1 एकरा तोड्यातून हे 28 कट्टे मिळाले आहेत आम्हाला 50 किलोचे. त्यामुळे ह्या वर्षीचे उत्पन्न एक 100 टनापर्यंत आम्ही 7.5 एकरात अपेक्षित आहोत. तात्या, तुमची शेवगा शेती पाहिल्यानंतर असं वाटतंय की आम्ही सुद्धा शेवगा शेती करावी, तशीच इच्छा आमच्या इतर शेतकरी मित्रांची सुद्धा होणार आहे. तर ही शेवगा शेती करत असताना
यासाठी लागणारं जे बियाणं आहे तर ते तुमच्याकडून उपलब्ध होऊ शकेल का? होऊ शकेल बियाणं उपलब्ध, आणि बियाण्याची अशी काळजी घेतली जाईल की जे आमच्या 7.5 एकरातले सिलेक्शनची झाडं आहेत त्याचे मार्किंग करून त्याच्या सिलेक्शनच्या अशा लांब शेंगा, जी झाडांना लवकर शेंगा लागतात त्या झाडांचं निवड करून असं बियाणं उपलब्ध करून देऊ शकतो आपण. जूनच्या हंगामापासून बियाणं उपलब्ध करून देऊ शकतो आपण, आणि एक शेतकऱ्यांसाठी रास्त दरात उपलब्ध करून देता येईल अशीच काळजी घेतली. जगताप सर, तुमच्या या 32 एकर माळरान जमिनीचं तुम्ही नंदनवन तयार केलंय, तर हे नंदनवन तयार करून तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा अशी शेती करताय, तर या शेतीसाठी तुम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शन कुठून मिळालं? प्रथमतः हे पूर्ण क्षेत्र माळरान होतं, ते माळरानाचं चांगल्या शेतीत रूपांतर करण्यासाठी मी विशेष आभार मानेन युनियन बँक ऑफ इंडियाचं. त्यांचे राशीन शाखेचे देशमाने साहेब म्हणून होते, त्यांनी पहिल्यांदा या माळरानाला भेट दिली आणि त्याचं लँड डेव्हलपमेंट लँड डेव्हलपमेंट करण्यासाठी लोन सँक्शन केलं. तिथपासून सुरुवात झाली आणि नंतर खूप साऱ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन भेटलं. त्याच्यामध्ये विशेष नाव घ्यावे लागेल. आता सध्या पहिले कर्जतला होते ते तालुका कृषी अधिकारी, आता जामखेडला आहेत सुपेकर साहेब म्हणून. त्यांनी खूप वेळा भेट देऊन खूप प्रोत्साहन देण्याचं काम केलं. तसेच आताचे तालुका कृषी अधिकारी आपले मस्के साहेब असतील, त्यांनी सुद्धा शेतीला वेळोवेळी व्हिजिट दिल्या. नंतर विशेष शेवग्यासाठी जर म्हणाल तर आमचे इंदापूर तालुक्यातले मित्र आहेत खाराडे म्हणून, त्यांनी परत आपल्या वाशिम जिल्ह्यातले आपले मित्र आणि पाहुणे देशमुख आहेत, त्यांनी परत रामदास दरेकर साहेब म्हणून आहेत श्रीगोंदा तालुक्यातले, यांचं विशेष सहकार्य शेवग्यासाठी भेटलं. डाळिंबासाठी सुद्धा खूप साऱ्या ह्या मंडळींचं सहकार्य भेटलं, कृषी खात्याचं सहकार्य भेटलं, आणि तिथपासून आपल्या ह्या छोट्याशा प्रगतीमध्ये या सर्व लोकांचा खूप मोठा हातभार आहे. आता तुमच्यासारखंच शेवगा शेतीमधून यशस्वी होण्यासाठी आमच्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? शेतकरी मित्रांसाठी सल्ला म्हणजे शेवगा पीक असं एकदम कमी खर्चाचं पीक मानतो मी तर वैयक्तिक. आणि नवीन शेतकऱ्यांनी जर शेवगा करायचा असेल तर थोडासा शेतीत वेळ द्यायला हवा, किंवा गावात चौकात राहून शेवग्याची शेती काही होणारी नाहीये. शेवग्याची शेती करण्यासाठी शेवग्याला वेळ देणं खूप महत्वाचं आहे. वेळ जर नोकरदार जसे 8 तास वेळ देतात तसा जर वेळ दिला शेवग्याला तर त्याच्यातून चांगलं अर्थार्जन होऊ शकतं शेवग्यातून, त्याच्यात काही अडचण नाही. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.